ताई म्यूट आहात तुम्ही तुम्ही. म्यूट आहात. त्यांना साष्टांग नमस्कार करते. जगत निर्मिती संबंधी आपले सगळे वाद आपण बघितले आणि हे सगळे वाद निर्माण होण्याचं कारण काय असेल तर ज्याला जो भाव ज्याचा जो भाव असेल त्याप्रमाणे त्यांनी तो भाव आपला दाखवला. परंतु शास्त्र काय करतं? शास्त्र अज्ञान निवृत्तीचे सिद्धांत फक्त सांगतात, पण ते सिद्धांत बोलके करतात श्री गुरु आणि जीवाने म्हणजे आम्ही ते बोल ऐकण्यामध्ये उपलब्धच नसतो. श्री गुरूंची बोल ऐकण्यात हा जीव उपलब्ध नसतो. म्हणून अज्ञान निवृत्ती ही जीवाच्या हातात आहे असं काल सुनील काकांनी आपल्याला सांगितलं. आम्ही जर ते श्री गुरूंचे बोल अज्ञान निवृत्तीचे बोल ऐकायला उपलब्ध असू, आम्ही म्हणजे अंतःकरण, तर अज्ञान निवृत्ती ही आमच्या निश्चितच हातात आहे. आणि हे अज्ञान निवृत्तीचे जे हाच मुख्य उद्देश आहे जो काकांनी 201 मध्ये सांगितलेला आहे की दोरी साप म्हणून ओरडते आणि त्या भ्रमाचे निवारण तीच करते, तीच जणू फसते आणि पुन्हा ज्ञानरूपाने ती भानावर येते. म्हणून एकदा मिथ्यत्व कळलं तर मग एन्जॉय सुरू होतो. आणि म्हणून मिथ्यत्व एन्जॉय करा. सकाळ आपण एक मुद्दा बघितला, फार सुंदर असा मुद्दा होता. मिथ्यत्व आम्हाला एन्जॉय करायला पाहिजे. जीवनमुक्त कोणत्याही फ्रेम मध्ये नसतो. लहान मुलांचा खेळ आपण जसा एन्जॉय करतो अगदी त्याप्रमाणे जीवनमुक्त सुद्धा मिथ्यत्व एन्जॉय करायचं असतात आणि आम्हाला सुद्धा हाच एन्जॉय करायचा असतो. म्हणून वेदांत शास्त्र संत यांचा समन्वय असावा. शास्त्रग्रंथ व संत शास्त्र यांचा एकत्रित अभ्यास हवा, हा काकांचा आग्रह आहे. हा आग्रह काल आम्हाला सुनील काकांच्या वक्तव्यामधून त्याच्यामधून कळला की काकांचा नेमका आग्रह कोणता आहे आणि तो कशा पद्धतीने आम्ही तो आग्रह समजून घ्यावा. म्हणून जादूगार, स्वप्न आणि गंधर्व पत्तन हे जे आहे हे या सगळ्या हे जे आम्हाला दिसतात, हे दिसणारं जे सगळं आहे हा सगळा करणीय प्रांत आहे. ही सगळी माया आहे आणि ह्या मायेमध्ये आम्ही या करणीय प्रांतामध्ये आम्ही रमू नये. कुळधर्म कुळाचार हे सगळे इंटेन्सिव्ह आहे. त्यावेळी नेटानी परमार्थ होतो म्हणून तो करावा, परंतु त्याच्या मध्येच आम्ही रमू नये, त्याच्या मागेच लागू नये किंवा तेच सगळं काही आहे असं समजू नये. म्हणून अविद्येमधून विद्येत आणि विद्येतून अपरोक्षानुभूतीकडे जायला हवं. हा कालचा याच्या मधला महत्वाचा भाग होता. म्हणून परमार्थाचं खरं स्वरूप काय आहे तर हे परमार्थाचं खरे स्वरूप समजवणं आता सुरू आहे. त्याचा एकदा ते खरं स्वरूप समजलं की अवघाची संसार सुखानं करीन. परमार्थाचं साध्य हे आनंद आहे. ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा कल्पित आहे. सगळं ब्रह्मरूप आहे. आम्हाला जग वेगळं का भासतो? कारण आम्ही कुंपण घालतो. आम्ही त्याला कुंपण घातल्यामुळे आम्हाला ते सगळं जगत हे कसं भासतं? वेगळं असं भासतं. म्हणून श्रुतीच्या यथार्थ अभ्यासाने आणि सद्गुरूंच्या उपदेशाने बुद्धिमान माणूस मूळ ब्रह्म तेच पाहतो. म्हणून परमार्थाचं खरं स्वरूप काय आहे हे आज आपण अधिकारवाणीमधून सांगू. ब्रह्म सगळीकडे व्यापक आहे, ते निरपेक्ष व्यापक आहे हे आपण आजपर्यंत शिकलोय. पण हे सुद्धा त्या ब्रह्मावर आलेला आळ आहे. स्वरूप हे नाम मात्र शब्द रूपच आहे. एकंकार हा शब्द समर्थांनी वापरलेला आहे. कशा पद्धतीचं ते एकंकार आहे, त्याचं खरं स्वरूप काय आहे हे आज आपण अधिकारवाणीमधून सुनील काकांचे ऐकू. आज या ठिकाणी थांबते. रामकृष्ण.
हरे राम पंखलम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करन्नवनीरदाभा पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं नमामि श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं श्रीमत्शङ्करधारये सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो। विषय कठीण असतो, श्री गुरूंच्या चरणावर नतमस्तक झालं की तो विषय समजवायला आणि अनुभवायला नेहमी सोपा होत असतो। असं डॉक्टर काकांचं चरणस्पर्शाचं महत्व आहे आणि तो अनुभव रूपतेमध्ये बदलतो। हे परमश्रेष्ठत्व आहे श्री गुरूंच्या चरणस्पर्शाचं। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो। आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो। आपणा सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो। ऐकण्याची जी पोटतिडीक आहे ती पोटतिडीक मला बोलण्यासाठी प्रवृत्त करत असते, म्हणून आपला सगळ्यांना वंदन करतो। आणि अभ्यास मी एकटा करत नाही, आपण सगळे मिळून करतो आणि सगळ्यांना या अभ्यासामध्ये सुयश प्राप्त हो यासाठी आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया। मी म्हणते का? म्हणा। कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करो स्तुती पर, देवा लागी आयुष्य हित कर भोगो आम्ही, इंद्र महान कीर्तिवंत, उषा अतिज्ञानवंत, चक्र रूप गरुड बलवंत अरिष्ट नाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा। सद्गुरुनाथ महाराज की जय। आपण शांतीपाठाच्या तयारीत नेहमी असावं मीनाताई। जर कोणी म्हणणार नसेल तर त्यावेळेला आपण म्हणत जावा। हो का? आणि नमस्कार। गावामध्ये जायचं असेल तर दुसऱ्याला सांगून ठेवावं की कोणी म्हणणार नसेल तर आज मी गावाला जाते, तुम्ही म्हणा। आणि या दृष्टीने आपण शांतीपाठ सांभाळू। ती जबाबदारी सांभाळा। रामकृष्ण हरी। काल
विषय मांडला. कारिका क्रमांक 32-33 पर्यंत आलो. पण 33वी जी कारिका आहे ती सगळ्यांना कळली असं मला वाटतं, पण अंतःकरणात ठसली असं नाही वाटत. म्हणून मी 33 नंबरच्या कारिकेच्या पार्श्वभूमीपासून आज सुरुवात करणार आहे. आणि ती झाल्यानंतर 33, 34 आणि 35 अशा 3 कारिका मी आज घेतो आहे. 33, 34 आणि 35. आणि मुमुक्षूचा लोकव्यवहार म्हणजे 36, 37, 38 उद्या घेणार आहे. उद्या भगवद्गीता न घेता आपण वैतथ्य प्रकरण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे उद्याही मांडुक्य होईल. आधीच जे समजलं आहे ते ठसलं नाही असं मला वाटतं आहे. हा माझा गैरसमज असू शकतो, तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ब्रह्मस्वरूपावर आळ आला. आळ म्हणजे काय? त्याच्याबाबत जी गोष्ट नाही ती त्याच्यावर थोपवणे याला आळ असं म्हणतात. पुराणामध्ये पुष्कळ कथा आहेत अशा. आपला तो विषय नाही. पण ब्रह्म निर्गुण आहे, त्याच्यावर गुणांचा आळ लावला. ते ठसलं पाहिजे म्हणून मी आज सांगतोय, लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे? ब्रह्म कोणता मांडला होता? ब्रह्म निर्गुण आहे. हा, ब्रह्म निर्गुण आहे. पण त्याच्यावर आम्ही 3 गुणांचा 3 गुण जीवावर लावले आणि शुद्ध सत्व गुणाचा आळ आम्ही ब्रह्मावर लावला. वास्तविक ते निर्गुण आहे. परंतु माऊलींनी 9व्या अध्यायात अवजानंती माम मूढाम मानुषीम तनुमाश्रितम असा हा जो श्लोक आहे याच्यावर ते म्हणतात, परम भाव मजानंतो मम भूत महेश्वर. मला सगळे प्राकृत समजतात आणि मला प्राकृत समजणं ही विकृती आहे जीवाची. सगळ्या ओव्या वाचत नाही. अनामयाला नाम ठेवलं म्हणतात, अक्रियाला कर्म केलं असं म्हणतात. मी विदेह असताना मला देह धर्म आहे असं म्हणतात. मी आकार शून्य असताना मला साकार म्हणतात. मी निरुपाधिक असताना मला उपाधी समजतात. विधिवर्जित असताना माझा व्यवहार केला जातो. मी वर्णहीन असताना मला वर्ण म्हणतात. गुणातीत असताना माझ्यावर गुण थोपवले जातात. अचरण असताना म्हणजे मला चरण नाही आहेत, पाय नाही आहेत, तरी मला चरण आहे असं म्हणतात. अमेयाला मान देतात. सर्व गत असताना मी सगळीकडे असताना या स्थानी आहे असं म्हणतात. अश्रवण असताना मला काय म्हणतात? श्रोत्र असं म्हणतात. मला डोळे नसताना मला नेत्री असं म्हणतात. मला गोत्र नसताना मला गोत्री असं म्हणतात. मी अव्यक्त असून मला व्यक्ती असं म्हणतात. मी अनार्थ असून मला आरती असं म्हणतात. अनेक माऊलींनी उदाहरणं दिली आहेत. आणि ओवी विचारली, प्रश्न विचारला की मग अनर्थ अद्वैतासी दुजे मग अकर्त यासी काजे, मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती. मी अद्वैत असून सुद्धा मला दुजे द्वैत मानलं. मी अकर्ता असून मला कारण समजतात. कार्य ब्रह्म आणि कारण ब्रह्म मला कारण समजतात. मी अभोक्ता असून मला भोक्ता समजतात. मी अकुळी असून मला कुळवान समजतात. मी जन्मलो नाही तरीही माझं मरण आलं असं म्हणतात. आणि शेवटी म्हणतात, मी स्वानंदाभिरामू तया मज अनेक सुखांचा कामू. मी स्वानंद घन असताना भगवंत सर्व सुखांनी नटला आहे असं म्हणतात.
अवघाची मी असे समूह की म्हणती एक देशी, आणि सगळीकडे मी समत्वानी व्यापलो असताना सुद्धा मला एक ठिकाणी आहे असं म्हणता. माझ्यावर लावलेले हे सगळे आळ आहेत, आळ. मी तर ते व्हिडिओ बंद करून घ्या. माझ्यावर लावलेले आळ आहेत. काय म्हणतात? माझ्यावर व्हिडिओ राहिलाय चालू, स्मिताताई. माझ्यावर लावलेले हे आळ आहेत असं म्हणतात. आता ब्रह्मावर आळ अयोग्य गोष्ट आहे, पण आमचं होतं असं हो. उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिग्रमे भ्रमेगा. असं आहे. आमच्या मनामध्ये जे जे ठसलं आहे त्या सगळ्या गोष्टी पुसून टाकण्याची हे वेळ आहे. कारण वैतथ्य प्रकरणाची समाप्ती आणि अद्वैताची नांदी आहे. अद्वैताच्या नांदीसाठी पूर्वतयारी एवढी करावी लागते की तिथे शब्द सुद्धा संपतात. जुन्या सगळ्या घड्या आम्हाला बदलवाव्या लागतात. आता ब्रह्मावर आळ घेतला. एक थोडस तुम्हाला पूर्वपीठिका सांगत असताना एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की आजपर्यंत आपण जे शिकलो ते असं शिकलो आहे, योग्यता आहे, पण ती जी मांडणी आहे ती अशी आहे की सगळ्या जगतामध्ये ब्रह्म सामावलेलं आहे आणि ब्रह्माच्या अधिष्ठानावर जगताचा भास होतो असं आपण शिकलो की नाही. आता मांडुक्यामध्ये सांगणं सुरू आहे की मी सगळीकडे व्यापलेलो नाही, कारण सगळीकडे नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. मग जगत हे ब्रह्मावर अध्यास आहे असं म्हणून ब्रह्माला अधिष्ठान म्हणणं हा ब्रह्मावर आळ आहे. मांडणी काय आहे? सर्वम खलु इदम ब्रह्म. हा सर्वम शब्द सुद्धा मांडुक्यामध्ये मान्य नाही. ते म्हणतात सर्व नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, फक्त ब्रह्मच आहे, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाहीच, म्हणून आळ. म्हणून श्री गुरु जसं सांगतात तसं समजलं पाहिजे. समर्थ जसं सांगतात तसं समजलं पाहिजे. ज्ञानदेवांनी आत्ता ज्या ओव्या सांगितल्या तसं समजलं पाहिजे. माया गौरी पासोनी सुटला आत्माराम आठवा, ही हाईट आहे, लक्षात ठेवा. अमृत अनुभवाची उंची, आत्मारामाची उंची, मांडुक्योपनिषदाची उंची, ह्या उंचीवर आता आपण आलेलो आहे. आणि तिथे संग नावाची गोष्ट नाही. आणि म्हणून आम्हाला नेहमी लक्षात ठेवावं लागतं. काय लक्षात ठेवावं लागतं? ब्रह्मावर जगताचा अध्यास झाला हे मांडुक्य मानत नाही. मांडुक्य म्हणतं जगत नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही, आणि जीव, त्यामुळे जीवही अस्तित्वात नाही. आणि म्हणून अहोमही नाही आणि ममही नाही, कारण जीव अस्तित्वातच नाही ना. माझ्या दृष्टीने ते नाहीच आहेत असा जर त्यांचं म्हणणं झालं तर मग जगताचं वर्णन करण्याचा प्रश्नच कुठे असतो. या उंचीवर या उपनिषदाला ऐकण्याची तयारी ठेवायची आहे. सद्गुरु दयाळू असतात, म्हणजे रडक्या मुमुक्षु अपेक्षित नाहीये त्यांना. तत्परहा संयतेंद्रिया असा मुमुक्षु हवा आहे त्यांना. आणि म्हणून प्रेमाची लक्षणं, कोणतं प्रेम? सात्वस्मिन परम प्रेम स्वरूपा, तू आणि मी एकच आहे, हे प्रेम. तू आणि मी एकच आहे, तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही. म्हणून मरण ही कल्पना आहे, जन्म ही कल्पना आहे. शरीर ही कल्पना आहे, मी फक्त आत्मा आहे.
म्हणून जीव जर अस्तित्वातच नाही तर बद्ध नावाची गोष्ट अस्तित्वात कशी राहील? मी बद्ध आहे, मला काही कळत नाही, हे आपल्या फंडे आता काढून टाकायला हवे आहेत मांडुक्य शिकल्यापासून. मला काही कळत नाही, मी बद्ध आहे, काढा, विसरा. मी मुक्त आहे, हे सुद्धा विसरा. बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे, ह्या उंचीवर जायचं आहे. आणि अशा पद्धतीने 33वी कारिका सांगते, भावही कोणता भाव असला पाहिजे? भरला घनदाट हरिदिसे, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम. ते अखंडत्वानी आहे, ते घनदाट आहे. घनदाट शब्दाचा अर्थ धुकं सुद्धा घनदाट नसतं. आपण म्हणतो की धुकं घनदाट आहे, पण त्या धुक्यातून जाता येतं. तिथे वैचारिक घनदाटत्व आम्हाला बघायचं आहे आणि ते अद्वय स्वरूपात बघायचं आहे. आणि असं घनदाटत्व मंगल आहे, म्हणून अद्वय स्वरूप मंगल आहे. अद्वय रूपताच परमार्थ आहे. आज मी ठसवण्याच्या दृष्टीने आधीचे मुद्दे तुमच्या समोर उद्घृत करतो आहोत. तुम्हाला कळले आहे मला माहिती, पण आज अंतःकरणावर ते कोरून घेण्याची गरज आहे. म्हणून जगत आहे हा ब्रह्मावर आळ आहे, कारण अधिष्ठानाशिवाय अध्यस्त अस्तित्वात नाही. आणि जगत आहे हे तुम्ही मानलं की ब्रह्माच्या अधिष्ठानावर अध्यस्त जगत आहे असं म्हणावं लागतं. आणि ब्रह्मावर अधिष्ठान आहे हा आळ आला, जगतच अस्तित्वात नाही. त्यामुळे शास्त्र अस्तित्वात नाही, त्यामुळे गुरु सुद्धा अस्तित्वात नाही, शिष्य सुद्धा अस्तित्वात नाही. गुरु नैव शिष्य हा चिदानंद रूप शिवोहम शिव. जीवन मुक्त कशा पद्धतीने जगतो याची नांदी आज सांगणं चालू झालं आहे. होणार आहे ती 37व्या कारिकेमध्ये, 36व्या कारिकेमध्ये. भगवत पूज्य पादांचे श्रीगुरु भगवत गोविंद पूज्यपाद आणि भगवत गोविंद पूज्यपादांचे श्रीगुरु भगवत गौडपादाचार्य, म्हणजे भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य यांचे परम गुरु भगवत पूज्यपाद गौडपादाचार्य आहेत. मग आता ही जी परंपरा आहे, परंपरा सुद्धा नाही. त्यांचं म्हणणं असं की परमगुरु गौडपादाचार्यांमध्ये त्यांचे शिष्य गोविंद पादाचार्य एकरूप झाले आणि गोविंद पादाचार्य यांच्यामध्ये आणि गौडपादाचार्य यांच्यामध्ये भगवत पूज्यपाद शंकराचार्य एकरूप झालेत. आता शंकराचार्य, गोविंद पादाचार्य, गौडपादाचार्य नावाच्या 3 गोष्टी अस्तित्वातच नाहीत, फक्त एक आहे, गुरु नैव शिष्य. म्हणून परमगुरु, गुरु, शिष्य आणि प्रशिष्य यांचं ऐक्य असतं. लक्षात ठेवा, यांचं ऐक्य असतं. समजवण्यासाठी परंपरा आहे, वास्तविक परंपरा नावाची गोष्ट सुद्धा कल्पित आहे. व्यवहार कल्पित सत्य वाटतो, म्हणून हा पारमार्थिक व्यवहार म्हणा, सादृश्य भाव म्हणा, हा कल्पित आहे. म्हणून परमगुरु, गुरु म्हणजे सद्गुरु, परमगुरु, सद्गुरु, शिष्य आणि त्याचा शिष्य म्हणजे प्रशिष्य, यांच्यामध्ये भेद नाही. मग आता गुरु शिष्य नातं सुद्धा कल्पित आहे. पण शेवटी सध्या आम्ही बाप आहो असं वाटतं, आम्ही पैसेवाले आहो, म्हातारे आहो, रोगी आहो, निरोगी आहो, हे सगळं जर वाटत असेल आणि गुरु आहे ही कल्पना म्हणायचं तर हे हास्यास्पद होईल. पण हे न वाटता गुरुत्व ही सुद्धा कल्पना आहे,
शिष्यत्व ही सुद्धा कल्पना आहे, त्यांचे शिष्यत्व ही सुद्धा कल्पना आहे, त्यांना त्यांनी शिकवले ही सुद्धा कल्पना आहे, त्यांनी आणखीन शिष्य केले ही सुद्धा कल्पना आहे, त्यातले अनेक मुक्त झाले ही कल्पना आहे, त्यांनी किती ग्रंथांची रचना केली ही कल्पना आहे, आणखीन कोणी टीका लिहिल्यात, वार्तिक लिहिलेत, ह्या सुद्धा कल्पना आहे. पण हे सगळं संवादी शास्त्रीय द्वैत आहे. जोपर्यंत अद्वैत प्राप्त होत नाही, प्राप्त होते का हो अद्वैत? अप्राप्त्याची प्राप्ती आहे. पण जोपर्यंत अद्वैत अनुभव येत नाही, तोपर्यंत संवादी शास्त्रीय द्वैत स्वीकारायचं आहे. त्यांनी अशास्त्रीय प्रापंचिक द्वैत खोडून काढायचं आहे. आणि एकदा अद्वैताच्या चिंतनाची मजल गाठता आली की बाकी सगळं संपलं. पेन्सिलने लिहिलेलं खोडेपर्यंत खोडरबरची गरज आहे. पेन्सिलने लिहिलेलं खोडल्यानंतर खोडरबर घेऊन करायचं काय आहे? श्री गुरु, त्यांची रचना, त्यांची शिकवण, त्यांची साधना, त्यांचे दैवत सगळं द्वैत आहे. पण हे शास्त्रीय द्वैत आहे, हे संवादी द्वैत आहे. अभ्यास करत असताना याचा स्वीकार करायचा आणि नंतर हे सुटलं पाहिजे, सोडलं नाही पाहिजे, सुटलं पाहिजे. झाडाचं पान गळून पडतं, तोडलेलं पान नको आहे. म्हणून एकदा साधना जशी जशी व्यापक होते, तसा तसा अनुभव येतो आणि साधकत्व सुद्धा त्या ठिकाणी विरून जातं. मला काय करायचं आहे हे ध्येय सुद्धा शिल्लक राहत नाही, कारण मीच शिल्लक राहत नाही. म्हणून अद्वय रूप परमार्थच मंगल आहे. आता वाक्याचा शेवटचा भाग सांगतो आहे, तिथे दोरीच म्हणते आहे. काय म्हणते आहे हो दोरी? दोरी सांगते साप आहे, साप आहे, साप आहे. दोरीत ओरडायला लागली की हा साप आहे. आता हा दोरीचा व्यवहार आहे की सापाचा भाग आहे? सांगा मला. दोरीचा व्यवहार आहे की सापाचा भाग आहे? एकदा जर आपल्या लक्षात आलं तर मग आपण गडबडणार नाही. याच्यामध्ये जरा सुद्धा काय होणार नाही. ओवी क्रमांक 200. एक अपूर्व मांडीला खेळ, स्वयं रज्जू झाली व्याळ, प्रमात्या आणि दृष्टीबळ तेही रज्जू. रज्जूच सर्पाचे भान करून देते, ते भान ज्याला होते तो जीव सुद्धा रज्जूच होतो. आणि मग 201 दोरीच साप साप म्हणून ओरडते, त्या भ्रमाचे तीच निवारण करते, तीच जणू फसते व पुन्हा ज्ञानरूपाने भानावर येते. ही दोरीच साप समजत असते. आता साप नाही हे लक्षात आल्यामुळे, ज्ञान झाल्यामुळे ती दोरी काय होते? स्वतःच दोरी आहे हे जाणून गप्प राहते. भेद नावाची गोष्ट उरली नाही. कारण ज्ञान होण्यासाठी अधिष्ठानावर विवर्ताची गरज आहे, भासाची गरज आहे. आणि आता असा भास संपलेला आहे. त्यामुळे अधिष्ठानावर भेद दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता सगळीकडे ज्ञानरूप ब्रह्मसमत्वाने दिसतं, पण पाहायला जीव शिल्लक राहत नाही. कारण स्फुरण रूपाने, नामरूपाने, रंगाने अनेक प्रकार धारण केलेला हा विविधांगी जीव आता आत्मरूप झाल्यामुळे मी आत्मा आहे म्हणण्यासाठी सुद्धा तो शिल्लक राहिला नाही. यासाठी आधी श्री गुरु समजावून सांगतात, आधी शास्त्र समजावून सांगतात, आधी संत समजावून सांगतात. आणि ते सांगितल्यानंतर ते ज्याच्यावर भासतो त्या आत्म्याचा निश्चय पक्का करायचा आहे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे हा निश्चय झाल्यानंतर मी आत्मा आहे आणि मी ब्रह्म आहे या फ्रेम मध्ये सुद्धा राहायचं नाही. नाही तर मी महाराज आहे, मी मोठा आहे, माझी अशी अशी इमेज नावाची गोष्ट तयार करता कामा नये. ती इमेज तुम्हाला बुडवून टाकते, ती इमेज तुम्हाला नष्ट करते. इकडे
तिकडे तिकडे आठवलं का? मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयासी प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. शून्य ही जर मंदबुद्धी आहे, तर द्वैत समजणं आणि खरं आहे असं वाटणं ही विपरीत बुद्धी आहे. शून्यत्वाचा तर आपण निराश केलेला आहे, खंडन केलेलं आहे, पण द्वैताचं खंडन केलं नाही आणि लवकर होत नाही. जिथे भेदाचं ज्ञान होतं तिथे द्वैत असतं, आणि जिथे द्वैत आहे तिथे विपरीत बुद्धी आहे. परमार्थ म्हणजे ब्रह्म, परमार्थ म्हणजे प्राप्तव्य, अप्राप्याची प्राप्ती. परमार्थ शास्त्र ब्रह्मस्वरूपाबद्दल जे सांगतं त्याला परमार्थ शास्त्र असं म्हणतात. परमार्थ म्हणजे ब्रह्म, परमार्थ म्हणजे अप्राप्त्याची प्राप्ती. हे करण्याचं जे साधन त्याला परमार्थ शास्त्र असं म्हणतात. एकदा द्वैत नाहीसं झालं, द्वैत हे विपरीत ज्ञान आहे म्हणून आत्ताच बोललोय मी. विपरीत बुद्धीला द्वैत असं म्हणतात, विपरीत कल्पनेला द्वैत असं म्हणतात. आता द्वैत जर विपरीत आहे, तर मग अद्वैत शब्द सुद्धा शिल्लक राहणार नाही. अभ्यासाचा हेतू साध्य झाला की अद्वैत शब्द नावाची गोष्ट सुद्धा शिल्लक राहत नाही, नाही आणि नाही. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, तृतीया प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा, धमाधम. हा अधमातलं अधम तीर्थयात्रा. त्यापेक्षा बरं पूजा, त्यापेक्षा बरं ध्यानधारणा, सर्वोत्तम सहजावस्था. तीर्थयात्रेचे अधिकारी खूप असतात. या गावाला जा, त्या गावाला जा, येऊन सामान ठेवत नाही तर पुढचं गाव कोणतं ठरलं. सोस आहे, सोस, सोस आहे. त्याचं वर्णन मला करायचं नाही. इथे विषय आहे द्वैतच मिथ्य आहे. तर अद्वैत सत्य कसं? अद्वैताला अद्वैत म्हणणं हा सुद्धा अद्वैतावर झालेला आरोप आहे, आणि त्या आरोप असल्यामुळे त्याला सत्य म्हणणं हा सुद्धा त्याच्यावर आरोप आहे. तो तिन्ही कालामध्ये राहतो म्हणून त्याला सत्य म्हणतात. पण काल सापेक्ष बोलले ना तुम्ही, कालच कल्पित आहे ना. मग कल्पित काल सापेक्ष अद्वैत आहे, कालातीत हे म्हणणं, कालातीत शब्द सुद्धा त्याच्यावर आरोप आहे. म्हणून त्या अद्वैताला द्वैत सापेक्ष अद्वैत म्हटलं, त्याला अद्वैत म्हणणं सुद्धा आरोप आहे, आळ आहे. ज्या क्षणी जीव आत्मरूप होतो त्या क्षणीच अद्वैत सिद्ध झालेला आहे. म्हणून अद्वैत नावाची गोष्ट सांगायला द्वैतात जीव असला पाहिजे की नाही? हो, सांगणे बंद केले पाहिजे. पण सांगितलेलं लक्षात राहत नाही म्हणून पुन्हा पुन्हा त्वमेवाहम, त्वम एव, तूच एकटा असल्यानंतर पुन्हा अहमचा विषय कुठे येतो? त्वमेवाहम मता सिद्धम सच्चिदानंद लक्षण. आता इथे त्वम आणि अहम हे दोनही निघून गेले. मग आता मी सच्चिदानंद आहे. तत्शब्द सुद्धा अस्थि सापेक्ष आहे. आता अस्थि नावाची जग आहे, घड्याळ आहे, याला अस्थि असं म्हणतात. कोणाच्या सत्तेवर आहे? सत्य सत्तेवर आहे. घड्याळ कळतं भाती, कोणाच्या सत्तेवर कळतं? चित्तच्या सत्तेवर कळतं. घड्याळ पाहून मला आनंद झाला, कोणाच्या सत्तेवर कळतं? प्रियत्वाच्या सत्तेवर कळतं. म्हणून अस्थि भाती प्रिय कल्पित आहे, ते सच्चिदानंदावर आधारित आहे हे म्हणणं सुद्धा कल्पित आहे. म्हणून सच्चिदानंद सुद्धा कल्पित. एवढी मोठी झेप आहे मांडुक्याची. म्हणून काल असं वाटलं, एक दोघांनी म्हटलं की खूप मोठी उंची आहे याची, पण सगळ्यांना ही उंची कळावी म्हणून पुन्हा काही प्रमाणामध्ये आज याला शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला. कारिकांचा निश्चयावर शांतपणे आरूढ व्हायचा.
कारिकांनी जे सांगितलं त्या निश्चयावर मला शांतपणे आरूढ व्हायचं आहे. म्हणून दृश्य जगताला ब्रह्माचं अधिष्ठान आहे हे बरोबर. आता दृश्य जगत दृश्य आहे, मग अधिष्ठान दृश्य आहे का? नाही. मग अधिष्ठान गुप्त आहे. मग अधिष्ठान गुप्त आहे, मग जगत सत्य कसं? जगतही गुप्त असायला पाहिजे. म्हणजे स्पष्ट वाटणारं जगत हे खरं जगत नाही. अधिष्ठान असं म्हणतं का तुम्ही मला जगाचं अधिष्ठान म्हणा म्हणून? अध्यास होण्याचा बंद झाल्याबरोबर अधिष्ठानाचं अधिष्ठानत्व निघून जातं. आम्हाला कळत नाही हो काय, आम्ही तेच ते धरून बसतो. त्याच्यामुळे काय इतके जुने संस्कार पक्के असतात. एक वेळ तो माझा मुलगा असतो आणि एक दुसऱ्या वेळेला तो तिचा झालेला असतो. मीच मंगल कार्यालय ठरवून अक्षदा टाकून तिचा करून दिलेला असतो. त्यानंतर माझा म्हणणं कल्पना आहे की नाही? कधीतरी कल्पनेला मोडायचा प्रयत्न करा. कल्पनेला सत्यत्व देण्याचा प्रयत्न करणं याला प्रपंच असं म्हणतात. आणि कल्पनेला मिटवून टाकणं, कल्पना आहे हे जाणून कल्पनेलाही मिटवून टाकणं याला परमार्थ असं म्हणतात. अध्यस्थाचं अध्यस्तत्व संपलं की अधिष्ठानाचं अधिष्ठानत्व संपतं, कारण तो त्याच्यावर आरोप आहे. पण काय असतं, आम्ही निर्विशेष झालो हे सांगण्यासाठी आम्ही पुन्हा आमच्या स्वभावाचं वैशिष्ट्य वापरतो. मी मुक्त झालो आहे, शरीराचं वैशिष्ट्य वापरतो. आपण जे काही कमावलं आहे त्याचं वैशिष्ट्य वापरतो. मात्र आपली घडी जर आपण बरोबर बसवून घेतली तर हे सगळं जसं व्हायला पाहिजे तसं होतं. ब्रह्म विमल आहे, शून्य नाही हे कळलंच. कारण शून्यातून निर्मिती कशाचीच होऊ शकत नाही. कशाचीच निर्मिती होऊ शकत नाही आणि त्याचा नाश होत नाही. मॅटर इज कन्व्हर्टेड इंटू एनर्जी, एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू मॅटर, संपला विषय. त्याचा नाश होत नाही. ते विमल आहे म्हणजे त्याच्यामध्ये जागृतीचा मल नाही, त्याच्यामध्ये स्वप्नाचा मल नाही, त्याच्यामध्ये सुषुप्तीचा मल नाही, त्याच्यामध्ये सत्व रजतमाचा मल नाही. म्हणून माझ्यामध्ये काही विशेष आहे असं मी वाटून घेता कामा नये. वाटून घेतलं तर घसरगुंडी झाल्याशिवाय राहत. माझ्यासारखा अभ्यास करणारा, माझ्यासारखा साधना करणारा, माझ्यासारखा घर सांभाळणारा, तुम्ही म्हणाल जे ऐकलं आहे तेच पुन्हा सांगता, जे सांगितलं आहे तेच पुन्हा ऐकवता, जे वाचलेलं आहे तेच पुन्हा वाचायला लावता. हो, तसं करणं गरजेचं आहे. तसं करणं गरजेचं आहे. नात्मभावेन नानेदम. द्वैताचं भान आत्माकारता झाल्यानंतर शिल्लक राहत नाही. द्वैत एकमेव आहे, तेच तत्व आहे. द्वैत आत्म्याहून निराळं नाही आणि ते आत्मरूप सुद्धा नाही. द्वैत अस्तित्वातच नाही. आत्म्यावरचा अध्यास आहे हे मांडुक्य मान्य करत नाही, ते अध्यास पण नाही म्हणतात. म्हणून तर मांडुक्य समजायला कठीण आहे. आत्माच सर्वत्र आहे आणि तोच सर्व काही आहे. आता यातले सर्व सर्व शब्द सुद्धा आपल्या कल्पनेसाठी मांडले. सर्व शब्दाचा अर्थ ब्रह्मांड आलं. सर्व काही म्हणजे सगळ्यांमध्ये तो आहे असा अर्थ समजावून सांगण्यासाठी आहे. वास्तविक तसं काहीही नाही. पण आम्ही सर्वत्र सर्व काही सगळ्या परीने त्या सगळ्या पद्धतीने आम्ही त्याचं वर्णन करायला जातो आणि जेवढ्या पद्धतीने आत्म्याचं वर्णन करू तेवढ्या पद्धतीने आत्म्यावर आरोपच लागतात. कारण परीने पद्धतीने
ह्या गोष्टी परी आणि पद्धती एका आत्म्याशिवाय दुसरं काही नाही तर असणारच काय आहे. अहो क्षीरसागरामध्ये, क्षीर म्हणजे दूध, क्षीरसागरामध्ये दुधाशिवाय दुसरं काय असेल? पाणी असण्याची शक्यताच नाही, फक्त दूधच. आत्म्यामध्ये द्वैत रूप जगत असण्याची सुतराम शक्यता नाही, आणि आम्ही त्या जगताला सत्य मानतो. सत्य मानलं की मग आमची भंभेरी उडते, आमची फजिती उडते. सगळी फजिती द्वैताला सत्यत्व दिल्यामुळे आहे. द्वैत सिद्ध करणारा सुद्धा जगामध्ये कोणी सापडत नाही, कारण हे द्वैत आहे. हे द्वैत आहे. द्वैताला जर एकमेव तत्व मानलं, घट पट स्त्री असे जर वेगवेगळे तत्व मानले, तर द्वैत शिल्लक राहत नाही. कितीतरी होऊन जातील, द्वैत कुठे उरलं? त्याच्यामुळे नुसता गोंधळ उडेल, गोंधळाशिवाय काहीही उरणार नाही. म्हणून अद्वैत सिद्ध होतं, द्वैत सिद्ध होत नाही. ते कल्पित आहे, भासमान आहे. द्वैत सुद्धा आत्म्याहून निराळं नाही, म्हणून आत्मा अद्वैत आहे. आता आत्मा अद्वैत आहे हे म्हणणं सुद्धा आत्म्यावर आरोपच आहे, म्हणून अद्वैत हा शब्द सुद्धा ब्रह्मस्वरूपावर आरोप आहे. ब्रह्मस्वरूपाला ब्रह्म दिलेलं नाव सुद्धा आरोपच आहे. द्वैताच्या ह्या पातळीला उल्लंघून आम्हाला समोर जायचंय, पायदळी तुडवून आम्हाला समोर जायचंय, समजून घेऊन आम्हाला समोर जायचंय. आम्ही एवढ्या उंचीवर गेलो की नाही याचं परीक्षणाची एक कारिका या ठिकाणी दिली आहे. वीत राग भय क्रोधैर मुनिभीर वेद पारगई. भगवद्गीता पाठ असेल. वीत राग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता. त्याच्यासाठी काय करावं लागतं? बहवो ज्ञान तपसा, बहवो ज्ञान तप. साधारण ज्ञान नाही, साधारण तप नाही, त्याशिवाय मदभाव येत नाही. त्याशिवाय मदभाव येत नाही. नको रे मना क्रोध नाना विकारी. जर आम्हाला संताप येत असेल, जर आम्हाला भय वाटत असेल, जर आम्हाला प्रेम वाटत असेल, या प्रेम शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो बरं का. राग शब्दाचा अर्थ अनुकूल भावना असा होतो. माझ्या अनुकूल असलं की बरं वाटतं, आणि माझ्या प्रतिकूल असलं की वाईट वाटतं. राग शब्दाचा अर्थ अनुकूल भावना असा आहे. काकांनी 251 नंबरच्या ओवीमध्ये दिला आहे. द्वेष शब्दाचा अर्थ प्रतिकूल भावना असा आहे. त्यामुळे मी आणि माझे ह्या वल्गना तयार होता. जोपर्यंत माझ्या आतमध्ये राग तयार आहे, म्हणजे आसक्ती, द्वेष आहे, तोपर्यंत मी मुक्त झालेलो नाही, नाही आणि नाही. नांदी सांगतात आहे पुन्हा जीवनमुक्ताची, जी आपण उद्या घेणार आहोत. आणि त्यासाठी श्रुतीचा संस्कार करून घ्यावा लागतो. पुन्हा पुन्हा एक आवर ऐकायचा आहे. संस्कार, शास्त्राचा विचार आणि श्री गुरूंचा आधार, कल्पना लोके, तेव्हा द्वैताची कल्पना जाते. कृतीचा संस्कार करून घ्यावा लागतो, शास्त्राचा विचार सोबत ठेवावा लागतो, आणि श्री गुरूंचा आधार श्रद्धा. त्यानंतर कल्पनेचा नाश होतो. 3 गोष्टींची गरज आहे: कृती संस्कार, शास्त्र विचार आणि श्री गुरूंचा आधार. मनाने गुरु करू केले असं म्हणून होत नाही. नाहीतर मग घसरगुंडीला काही वेळ लागत नाही. 2 ब्रह्म आपसात बोलतात आहे, घसरगुंडी आहे. काही जणांना घसरगुंडीचीच आवड असते. लहान मुलं घसरगुंडीवर का चढतात?
एवढ्या वर चढल्यानंतर काय करतात? घसरतात. म्हणजे इतका अभ्यास करायचा आणि नंतर काय करायचं? तर घसरायचं. आता मुलांसाठी ठीक आहे, पण आता आम्ही एवढा अभ्यास केल्यानंतर जर काम, क्रोध, राग, लोभ, मोह, मदर, मत्सर, अहम यांनी जर घसरत असेल, काकांनी याला सुंदर वर्णन केलंय. काय म्हणतात? क्रोध, मोह, मद, मत्सर ही शास्त्रांनी आणि संतांनी आमच्या वाटेवर लावलेल्या पाट्या आहेत. काय केलंय? आमच्या रस्त्यावर लावलेल्या पाट्या आहेत. पाट्या काय असतात? अपघात प्रवण स्थळ. कृपया वेग कमी करा. कृपया वेग कमी करा. मग आम्ही करायचा की नाही करायचा? अंधा मोर, पुढचं दिसत नाहीये. वळण रस्त्यावर पुढचं दिसत नाही. आपला वेग आवरा. वेग आवरला पाहिजे की नाही? या रस्त्यावरच्या पाट्या आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या संत आणि शास्त्रांनी लावलेल्या रस्त्यावरच्या पाट्या आहेत. थांबायचं, त्या पाट्या पाहायच्या, मग जायचं. नाही तर मग आम्ही काय करतो? आम्हाला काय कल्पना असं होतं म्हणून पाट्या वाचल्या नाही. वाचलेल्या पाट्या समजल्या नाही. श्रुतींच्या, श्रुतीची हे संस्कार आहे, शास्त्राची हे विचार आहे. म्हणजे शास्त्राने दिलेल्या विचाराचा माझ्यावर मला संस्कार करून घ्यावा लागतो. श्री गुरुची आधारे कल्पना लोक. नाही तर मग आम्ही आमचं सर ठरलेलं असतं. दुसऱ्याला दोष दिला की झाले मोकळे. त्यांनी असं केलं, तिनी तसं केलं म्हणून मी संतापलो. मी काही असा फार चिडलो नव्हतो. अगदी थोडस होतो. पण ह्यांच्यामुळे, तिच्यामुळे, त्याच्यामुळे, म्हणून तर शास्त्रांनी पाट्या दिल्या रे. काम, क्रोध, वीतराग, भय, क्रोध. तेव्हा समजतो मुनिवीर, मुनिवीर वेद पारगैही. एक माणूस स्कूटरवर जात होता. स्कूटरवर त्यांनी समोर सिलेंडर ठेवलं, गॅस सिलेंडर भरलेलं. आणि मागे त्याची बायको बसली. हा स्कूटर चालवतोय. आता समोर आणि मागे दोन्ही ज्वालाग्रही पदार्थ, शीघ्र ज्वालाग्रही पदार्थ. समोर सिलेंडर. काय होईल? थोडीशी जरी चिंगी मधल्याकडून उडली की तो सगळीकडून काय होईल? आगीमध्ये वेढल्या जाईल. मग ती चिंगी उडू न देण्याची जबाबदारी मधल्याची आहे. दोन्ही बाजूला ज्वालाग्रही पदार्थ आहेतच, समोर आणि मागे. मग आपली चिंगी उडू न देण्याची जबाबदारी आपली आहे. आणि जर उडत असेल तर आम्ही पाठी वाचली नाही उपनिषदाची. आम्ही खूप समजतो स्वतःला, मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे.
अर्जुन स्वतः सांगतो, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदूरम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्क. महारथी बोलतो, एक लक्षात ठेव. आम्ही बोललो असतो तर त्याला काही किंमत नव्हती. यांनी तीव्र तपश्चर्या केलेली आहे. असे तप केले आहेत ज्यामुळे त्याला पाशुपतास्त्र मिळालं. बरं, नुसतं तप केलं का? तपाबरोबर कौशल्य पण वापरलंय. आम्ही हातावर हात देऊन बसू, भारत माता की जय म्हणू, नाही होणार असं. तुम्हाला तुमचं तप करत असताना बळ पण तयार ठेवावं लागेल. आम्ही संतापाच्या आहारी जातो, आम्ही क्रोधाच्या आहारी जातो, आम्ही लोभाच्या आहारी जातो, आम्ही ममत्वाच्या आहारी जातो. मग तो मी कसं होईल? तो भेदविरहित आहे आणि आम्ही क्रोध युक्त आहोत, क्रोधरहित पण नाही. एकरूप व्हायचा जर प्रयत्न करायचा असेल तर मला तसं व्हावं लागेल. तो कसा आहे? निर्मलम, निष्कलम, शांतम. तो मलरहित आहे. मला मलरहित व्हावं लागेल की नाही? मला क्रोधाचा मल चालेल का? मला लोभाचा मल चालेल का? मला आपलेपणाचा मल चालेल का? आपलं पूजा करून टाकली, तीर्थयात्रा करून टाकली, व्रत वैकल्य करून टाकले, देवपूजा करून टाकली की झालं, आमचं काम झालं. त्याचा हा परिणाम आहे का तुझ्यात झालेला? तुझा क्रोध कमी झालाय का? की फिरतोय या गावावरून त्या गावावर, त्या गावावरून त्या गावावर? अहो, तीर्थयात्रा ठरल्यानंतर ती कॅन्सल झाली, ती मूड जातात. जावा, पण अल्प काळासाठी. विषण्णता यावी का? नाराजी यावी का? कुठे मनच लागत नाही. आता आधीपासून एक इमेज तयार करून ठेवली. माणसाचा हा एक स्वभाव आहे. आम्ही स्वित्झर्लंडला चाललो बरं, आम्ही स्वित्झर्लंडला चाललो बरं, आम्ही स्वित्झर्लंडला चाललो बरं. म्हणजे तुम्ही नाही जात, आम्हीच जातो. आम्ही पहा कसे आहोत. झाली फ्लाईट कॅन्सल. ह्यांच्या विमानाचं लँडिंगच राहिलं. आता ज्यांच्यापाशी एवढं सगळं मिरवलं असतं ते तुमच्या विमानाला हायजॅक करतात. हा, गेले नाही? कमाल आहे. यांचे चेहरे आणखीन कमी. बॉर्डर्स मध्ये आम्ही स्वतःला फसवून ठेवला आहे. मग आम्ही यातनं बाहेर कसं येणार? साधना नाही करायची, नुसत्या तीर्थयात्रा करायच्या, नुसत्या पूजा पाठ करायचे, नुसते व्रत वैकल्य करायचे. क्रिया प्रतिक्रियांचे खेळ थांबले पाहिजे. देह जर खोटा आहे तर देहासंबंधी अनुकूल आणि प्रतिकूल थांबलं पाहिजे की नाही? स्वभाव गुणांवर आधारलेला आहे. गुणांमध्ये सुद्धा वर खाली होतं. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजसत्वं तमश्चैव तमस्तत्वं रजस्तथा. यांच्या कुस्त्या चालू असतात गुणांच्या. सत्व, रज आणि तम, एक खाली दोन वर, एक वर दोन खाली, त्यांचं सारखं चालू असतं. या क्रिया प्रतिक्रियांचा तरंग उमटतो. त्या तरंगाची लाटणे वाईट वाटू शकतं. दौरा कॅन्सल झाल्यानंतर वाईट वाटू शकतं, त्याला परमार्थाचा विरोध नाही, पण त्याची लाट होता उपयोगी नाही. तरंग चालतो.
समोरचा आपल्याला बोलला, वाईट वाटू शकतं, त्याची लाट होता उपयोगी नाही. मी त्याला पाहून घेईन, तरंग चालतो. काका म्हणाले होते, कोणाशी वाद करण्याची गरज नाही, शंकराचार्यांनी करून ठेवला. संताप येऊ नये का? यावा ना, ज्ञानेश्वरांनाही आला होता. दुःख करू नये का? हो, समर्थांनी केलं होतं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, पण एकदाच केलं आहे. तुम्हाला जर एकदा संताप येऊन गेला असेल तर त्याच्यानंतर आता काही येऊ नका देऊ, असं म्हणले काका. आली की नाही पंचायत. तरंग उठायला हरकत नाही, अंतःकरण आहे, त्याची लाट होता कामा नये. वीत राग, वीत शब्दाचा अर्थ गेलेला आहे. भय क्रोधा. तरंग उठणं मान्य आहे, पण त्याला तरंगाच्या पातळीवर ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. तरंगाची लाट होऊ न देण्याची जबाबदारी माझी आहे. तरंगाने नुकसान होत नाही, अंगाला असा स्पर्श करून जातो आणि बस टुबुक असा आवाज येतो त्याचा थोडासा. पण लाट तुम्हाला उखडून फेकते जागेवरून आणि फार मोठा खळखळ आवाज येतो. आम्ही जर संतापात असू तर आम्ही नक्कीच ओरडतो, आम्ही नक्कीच बडबडतो. आमच्या बडबडण्यामध्ये एक आवेश असतो. म्हणून ज्ञाते द्वैतम न विद्यते. ज्ञाते द्वैतम न विद्यते. द्वैताचा तरंग शिल्लक राहता कामा नये, याच्यासाठी विवेकाचा वापर करायचा आहे. यासाठी वैराग्याची गरज आहे. ज्याची श्रुतीवर श्रद्धा आहे त्याला द्वैताचा अग्नी जाळत नाही. प्रारब्ध आहे ना हो. माझ्या प्रतिकूल म्हणजे मनाला नको असलेल्या घटना घडतात आहे, प्रसंग घडतात आहे, हे मी माझ्या पूर्वजन्माच्या प्रारब्धानी घेऊन आलेलो आहे. हा असा, ही अशी, तो तसा, ती तशी, माझ्या पूर्व प्रारब्धानी मी आणलाय. होय, देवाने नाही दिलं मला, माझी कमाई आहे. माझी कमाई जर पायी जाण्यापुरता असेल तर मला पायी जायला हवं. कोणाची हेलिकॉप्टरने जाण्यापुरता आहे, त्यांनी हेलिकॉप्टरने जावं. कोणी कारनी जाईल, कोणी रेल्वेने जाईल, कोणी बसनी जाईल, कोणी बैलगाडीने जाईल. त्यांनी पूर्व प्रारब्धामध्ये जसं घेऊन आला आहे तो तसं करेल, पण ते मिरवायची गरज नाही, करायला हरकत नाही आहे, प्रारब्धाने आलाय. तुम्हाला भारी वस्त्र मिळाले आहेत, हरकत नाही, घाला, मिरवू नका. तुझे वस्त्र हलके आणि आपल्यापेक्षा तर आपले हलके वाटू. त्याच्यावरती तरंग आणि जर झाला तर त्याला पाहून, अरे बापरे, त्याच्याकडे मागली कार माझ्याकडे, त्या तरंगाला तिथेच थांबवा. तरंग निर्माण होईल त्याला विरोध नाही आहे परमार्थाचा, त्याची लाट होण्याला विरोध आहे, लक्षात घ्या. जामठा स्टेडियमवर मी एक लग्नाला गेलो होतो नातलगांकडे. पहिल्यांदाच अल्टो कार घेऊन गेलो होतो, फार बरं वाटत होतं. त्या जामठा स्टेडियमवर अल्टो कार माझीच होती फक्त, बाकी सगळ्या महागड्या कार होत्या. आपण जिथे आहोत त्याच्यात खुश असावं. आपण जिथे आहोत ते मिरवायची गरज नाही आणि आपण हिणवल्या जाण्याची पण गरज नाही. आपण हिणवल्या गेलो तर मग तसं होण्याचा प्रयत्न करण्यामध्ये मोक्ष चालला गेला आजचा. आत्मषटकम मधलं तिसरं करू,
आज नाही सांगत? न मे द्वेष रागो न मे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सर्य भाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिव. द्वेषेचा उपयोगी नाही. राग अनुकूलतेमध्ये वाहून जाण्याची गरज. क्रोधात ज्ञाननाशनम. क्रोध आला तर ज्ञान नाहीसं होतं, विवेक जातो, तेव्हाच क्रोध येतो, लक्षात ठेवा. क्रोधात ज्ञाननाशनम. क्रोधात ज्ञाननाशनम. क्रोधाने विवेक नाहीसा होतो. लोभात कर्मनाशनम. आणि तिसरं आहे कामात भक्तिनाशनम. भक्ती निष्काम असावी, सकाम असू नये. कामात भक्तिनाशनम, क्रोधात ज्ञाननाशनम आणि लोभात कर्मनाशनम. केलेलं सगळं निस्तराभूत होऊन जात. कारण तो शास्त्रानुसार वागत नाही, तो मनाप्रमाणे वागतो. असं का तुझ्यावर एवढा टेरिफ, तसं का तुझ्यावर तेवढा टेरिफ, आता इतका टेरिफ वाढवला, एवढा टेरिफ घटवला. तुझ्याजवळ कुठलंच ताळतंत्र नाहीये. तुझ्या डोक्याचं जे तंत्र आहे ते स्वतंत्र उरलेलं नाही. त्याच्यावर कामक्रोध लोभाचा पगडा बसला आहे. त्याच्यामुळे तू वाटेल तसे बदल करतोस आणि टेरिफ लावत राहतोस. ज्ञानात क्रोधात ज्ञाननाशनम, लोभात कर्मनाशनम, मोहात कर्मनाशनम आणि लोभात भक्तिनाशनम. कामना केली की भक्ती संपली, लोभ केला की कर्म संपलं आणि क्रोध केला की ज्ञान संपलं. म्हणून वीत राग भय क्रोध. देहासक्तीमुळे भय आहे सगळ्यात जास्त, लक्षात ठेवा. भयाच्या मुळाशी जर काही असेल तर आसक्ती आहे. आसक्ती आली की भीती वाटते. वेळ झाली आहे. एक उदाहरण देतो आणि थांबतो. माझ्या ओळखीचे बँकेचे होते आणि बँकेचे पैसे स्टेट बँकेत नेऊन भरायचे असायचे. एवढी मोठी रक्कम तुम्ही स्टेट बँकेत घेऊन जाता, मध्ये काही झालं तर आम्हाला काय करायचं आहे? आम्ही उतरून जाऊ, तुम्ही काही करा गाडीचं, आम्हाला काही देणं घेणं. पण त्याच्याच खिशातलं जर पाकिट घेतो म्हटलं तर त्याला चालत नाही, तो प्रतिकार करेल. बँकेचे पैसे घेऊन जातोय, कोणी बंदूकधारी आला, हे काय ना बाबा, गाडी तुमची, सगळं तुमचं, आम्हाला काही देणं घेणं नाही, काही करा तुम्ही, लुटा ना. खिशातल्या पाकिटाला हात नका लावू. भय कुठे आहे? खिशातलं पाकिट जाण्याचं भय आहे. एवढी मोठी रक्कम जाण्याचं भय नाहीये. ज्याला माझे म्हटलं ते पैसे जाण्याचं भय. सोनाराच्या दुकानात शेकडो दागिने आहेत, पण ते शेकडो दागिने चोरीला जाण्याचं भय नाहीये आम्हाला. त्यातला जो एक दागिना घेतला ना आम्ही, त्याचे पैसे दिले की लगेच त्या लाल बॉक्सवर, हा नीट ठेवला पाहिजे, कुठे गेला नाही पाहिजे, चांगल्या ठिकाणी ठेव, कारमधून घरी जाईपर्यंत नीट गेला पाहिजे. आता इतके मोठे दागिने इथे पडलेले आहेत सोनाराच्या दुकानात,
त्याच्याबद्दलचा विचार संपलाय. माझे नाहीये म्हणून तिथे भय नाहीये. आणि हा एक टिमुकला दागिना तो माझा झाल्याबरोबर, आता टिमुकला म्हणणंही बरं नाही, एवढा महाग झालाय सोनं, पण माझं म्हटलं आणि भय सुरू झालं. मग भय आलं, मग क्रोध आला. एकदा प्रतिकूलता आली की क्रोध आला. याते द्वैतम न विद्यते, द्वैत शिल्लक नाही. देह जाओ अथवा राहो, त्यांना कशाची चिंता नाही. भय नाही, क्रोध नाही, असं जीवन जगण्यात काय मौज आहे बघा, हे मांडलिके शिकवत. अजून अद्वैत प्रकरण सुरू व्हायचंय. या उंचीवर ह्यानंतर अद्वैत प्रकरण आहे, लक्षात ठेवा. आणि त्या प्रकरणाचा अभ्यास झाला की अलात शांती. मग ती शांती कधीच ढळत नाही, न ढळणारी. अशी शांती आपल्या सगळ्यांना प्राप्त हो. ही शांती ब्रह्म नाथ महाराज आणि डॉक्टर काका शांती ब्रह्म यांच्या चरणी विनंती करतो, वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.